ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप उमेदवारांचा होम टू होम प्रचार जोरात सुरू आहे। नागरिकांशी प्रत्यक्ष भेटीमध्ये उमेदवारांनी विविध विकास कामांवरती लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन दिले आहे। भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या महिला उमेदवार सुनीता खेतमाळीस यांनी म्हटलंय की महिला संबंधीच्या योजना राबवण्यासाठी आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत। तर प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार चांदनी खेतमाळीस यांनी पक्षाने दिलेल्या विश्वासाबद्दल बोलताना म्हटलंय की महिलांना मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवू। तरुणांनी रोजगार निर्मिती, ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकांची गरज ओळखून विशाल वांगणे यांनी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं स्पष्ट केलंय। तर नागरिकांशी संवाद साधत तिघांनीही प्रभागनिहाय विकासाचं आश्वासन देत प्रचाराला गती दिली आहे। सुनीता संतोष खेतमाळीस भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे। जनतेने माझ्या जवळ मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती। भारतीय जनता पार्टीमध्ये 14 महिला उमेदवार आहेत। मला खूप आनंद होत आहे की पक्षाने आमच्यावर एवढा विश्वास टाकला आहे। आज मी महिलांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। आज आवटेवाडी ते सिद्धार्थनगर येथे फिरायला गेल्यानंतर दारूबंदी महिलांनी प्रश्न टाकला, तर मी त्याचा ते प्रयत्न विकीदादाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। मुलींच्या असुरक्षिततेच्या सुखसुविधा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन। विकीदादांनी जो माझ्यावर विश्वास टाकला, या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही। आणि स्वर्गीय संतोषजी खेतमाळीस माझे पती यांचे जे स्वप्न होते ते आज मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन। जनतेने मला आशीर्वाद द्यावा। श्रीगोंदा शहर आहे, मी बारामती शहर केल्याशिवाय राहणार नाही। चांदनी खेतमाळीस प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी भाजपकडून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करत आहे। तर हे श्रीगोंदा शहर म्हणजे हिंदू मुसलमान ऐक्याचं प्रतीक आहे आणि त्याच्यामध्ये ही निवडणूक खूप म्हणजे एकोप्याने चाललेली आहे। तर सर्वांचा खूप प्रतिसाद आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीला। आणि दुसरी अशी गोष्ट आहे की महिलांचा तर इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे की भारतीय जनता पार्टीने महिलांसाठी खूप सुविधा आणलेल्या आहेत। म्हणजे ST महामंडळाचा हाफ तिकीट, लाडकी बहीण योजना, जनधन योजना, म्हणजे खूप भारतीय जनता पार्टीने खूप चांगल्या योजना राबवलेल्या आहे। आणि आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही पण खूप चांगल्या प्रमाणे जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहे। सुरुवातीच्या माणसापासून तर शेवटच्या टोकापर्यंत माणसाला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। तर सर्वांनी मिळून आम्हाला भरघोस मताने विजयी करावा भारतीय जनता पार्टीला। नक्कीच आम्हाला एक वेळेस त्यांनी संधी दिली ना, नक्कीच आम्ही त्या संधीचं सोनं करू। एक वेळ आमच्यावर विश्वास ठेवा। म्हणजे श्रीगोंदा शहरामध्ये महिलांचे, मुलींचे खूप म्हणजे प्रश्न आहे। मी सामाजिक कामामध्ये मी आहे, त्याच्यामुळे महिलांचे, मुलींचे भरपूर प्रश्न मला निदर्शनाला येतात। तर इथून पुढे आम्हाला संधी मिळाल्यानंतर महिलांना न्याय देण्याचा, मुलींनाही न्याय देण्याचा मोठ्या प्रमाणात हे काम करणार आहे। श्रीगोंदा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग एरिया आहे आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात ओपन स्पेस आहे। तर त्या ओपन स्पेसमध्ये अनेकांनी बलाढ्य साम्राज्यवाल्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याच्यात अस्वच्छतेचं साम्राज्य माजलेलं आहे। पाणी साचलेले आहे, मोठमोठे गवत उगवलेले आहे, खूप मोठे साप निघलेले आहेत। त्याच्यामुळे ते स्वच्छ करण्याचा आणि वृद्धांसाठी बाकडे टाकण्याचा, मुलांना ते ग्राउंड बनवून देण्याचा आणि एक ट्रॅक बनवून वृद्ध माणसांना ट्रॅक बनवून देण्याचं हे एक आमचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे। आणि पाचपुते परिवारांनी जो आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, जेणेकरून आतापर्यंत कोणत्याच पालिकेत महिला उमेदवार इतक्या मोठ्या प्रमाणात फक्त पाचपुते परिवारांनीच दिलेला आहे आणि महिलांना एवढी उमेदवारी दिलेली आहे। म्हणून महिलांचं राजकारण कसं आहे ते आम्ही हे म्हणजे वेगळ्या प्रकारे जगाला दाखवून देणार आहे की महिलांवर जर तुम्ही विश्वास ठेवला तर एक महिला काय करू शकते आणि अनेक मिळून एकीचं बळ हे आम्ही दाखवून ग्रुप एनर्जी हे करून आम्ही म्हणजे वेगळं राजकारण श्रीगोंद्याचा पूर्ण कायापालट आणि चेहरामोहरा बदलून टाकणार आहे। त्याबद्दल पाचपुते परिवारांचं खूप खूप मनापासून धन्यवाद।
पाझर तळावर अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं आहे, त्याचंही आम्ही म्हणजे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार. मोकार जनावरांचा सुळसुळाट सुटलेला आहे. दुसरी गोष्ट, महिलांना पाण्याचे प्रश्न, रोडचे प्रश्न, नालीचे प्रश्न, कचऱ्याचे प्रश्न हे मला माझ्या प्रचार फेरीत खूप आढळलेले आहे. हे प्रश्न आहे. नक्कीच आम्ही प्रत्येक महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी विशाल अधिक वांगणे, प्रभाग क्रमांक 2मधून भाजप या पक्षाची अधिकृत उमेदवारी करीत आहे. तर तरुणाईमध्ये भरपूर सारे हे आहेत जे जुने होते, त्यांनी वार्डमध्ये भरपूर अशा समस्या होत्या की त्या हाताळल्या नाही. स्वच्छता असेल, हे असेल, आमच्या वार्डात खूप समस्या आहेत. विकेदादांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते झाले, पाणी, स्वच्छता, शौच, ते सांडपाण्याचे नियोजन, या मार्गी लावायचं नियोजन विकेदादाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 100% करू. तसेच तरुण पिढी आहे, त्यांचे रोजगारासाठी भरपूर अशा समस्या आहेत की गाव सोडून त्यांना पुणे असेल, बारामती असेल, वगैरे वगैरे ठिकाणी त्यांना जावं लागतं. तर रोजगारासाठी त्यांना काय आणता येईल, काय नाही आणता येईल, ही विकेदादांच्या मार्गदर्शनातून आपण आणू. परत लहान मुलांच्या क्रीडा संकुलांसाठी परवानगी मिळून तिथे क्रीडा संकुलनाचं नियोजन करण्यास विकेदादांकडून मान्यता घेऊ. व अभ्यासिका झाले, तसेच वृद्ध लोक आहेत, त्यांच्यासाठी बसण्यासाठी बाकडे असतील, पिण्याचे टाके असेल, या सोयीसाठी प्रयत्न 100% करू. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना, साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे. हो का? ते इथेच तर आहे. अरे मला तर खूप खरेदी करायची आहे. इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर, बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात. मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते. हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे. इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय. खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय. अरे वा, छानच की. आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते. आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला. बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते. अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025. तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध. आमची खरेदी तर झालीये. आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला. पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.